वृक्षांच्या संवर्धनातून नागरिकांना मिळणार रोजगार, पुष्प संशोधन संचालनालयाचं लवकरच पुण्यात स्थलांतर, रेशमाच्या उत्पादकता वाढीसाठी आता रेशीम मित्र मार्गदर्शन करणार आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। वृक्षांची देखभाल आणि संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभाग आता नागरिकांची मदत घेणार आहे। त्यासाठी त्यांना मानधनही देण्यात येणार असून त्यामुळे गावामधल्या लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे। बिहारमध्ये सध्या अशा प्रकारचा कार्यक्रम राबविला जातो। त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मोहीम राबवण्यात येणार आहे। त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे संरक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यातल्या प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। लागवड केलेल्या झाडांच्या देखभालीसाठी 200 झाडासाठी 4 व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे। त्यामुळे गावातल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। या संबंधित व्यक्तींची निवड ग्रामसभेमधून केली जाणार आहे। राज्यात फुलशेती करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। नवी दिल्लीमधल्या पूसा इन्स्टिट्यूटमधलं पुष्प संशोधन संचालनालय आता पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात स्थलांतरित होणार आहे। त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून त्यामुळे राज्यातल्या फूल उत्पादकांना या केंद्रामधल्या संशोधनाचा आणि इतर योजनांचा फायदा होणार आहे। देशभरातल्या फूल शेती संदर्भातलं मुख्य केंद्र राज्यात येत असल्यामुळे ती बाबही महत्त्वाची मानली जात आहे। या केंद्रासाठी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात 9.5 हेक्टर आणि मांजरीत 21.5 हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। रेशीम शेतीच्या वाढीसाठी आता रेशीम मित्र योजना सुरू होणार आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य रेशीम संचालनालयानं नुकताच घेतला आहे। या माध्यमातून रेशीम शेतीची प्रति एकरी उत्पादकता वाढवणं, वातावरणातील बदलांनुसार तांत्रिक मार्गदर्शन आणि कीड रोगांवर नियंत्रण ठेवणं या गोष्टींवर विशेष भर दिला आहे। या सर्व कामांसाठी रेशीम मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे। 10 किलोमीटर परिसरातल्या गावांच्या समूहातील किमान 50 एकर रेशीम शेतीसाठी एक रेशीम मित्र काम करेल। रेशीम मित्र योजनेचा समूह निश्चित झाल्यानंतर शेतकरी निवडीसाठी कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे। या भागातील ऊसाचे सुमारे 30 ते 40% नुकसान झालं आहे। वेळेत उपाय न केल्यास हे नुकसान 100% जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे। हुमणीचं नियंत्रण कसं करावं यासाठी आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन या दोघांच्या मार्फत संयुक्त विद्यमानाने आम्ही काही तालुक्यात प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेले आहेत, शेतकरी मेळावे आयोजित केलेले आहेत। बाळवणी आळसंदी ह्या भागात आम्ही प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत। पुढील पलूस आणि तासगाव तालुक्यात सुद्धा पुढच्या 1-2 महिन्यात आम्ही हा प्रोग्राम आखलेला आहे आणि शेतकऱ्यांना ह्या हुमणीपासून कसं नियंत्रण मिळावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम प्रशिक्षणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत। या किडीपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी कृषी विभाग आणि कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। भेंडी, गवार इत्यादी पिकांवर भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे। या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे। घेवडा पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नोव्हेल्युरॉन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। आले कमाल 9,000 रुपये, किमान 7,000 रुपये प्रति क्विंटल। बटाटा कमाल 1,200 रुपये, किमान 1,000 रुपये। भेंडी कमाल 3,500 रुपये, किमान 2,500 रुपये। दुधी भोपळा कमाल 1,200 रुपये, किमान 800 रुपये। फ्लॉवर कमाल 2,500 रुपये, किमान 1,500 रुपये। कांदा कमाल 4,000 रुपये, किमान 2,000 रुपये।
कारले कमाल 4,000 रुपये किमान 3,500 रुपये प्रति क्विंटल। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। येत्या 24 तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊसमानात घट होईल। त्यापुढील 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस। पुणे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान 20 अंश सेल्सिअस। नागपूर कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस। नाशिक कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 21 अंश सेल्सिअस। औरंगाबाद कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस। कोल्हापूर कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस। सांगली कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस। सातारा कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार। हे घे, आणखी सांग। बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। आई, मला खायला दे ना। धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही। चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल। म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे। त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल। पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे। त्यानं मिळकत बी वाढल। आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेती शास्त्रज्ञ बनल। शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवणारं ऊस हे महत्त्वाचं पीक आहे। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश शेती या पिकावर अवलंबून आहे। ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी त्याचं व्यवस्थापन करणं आवश्यक ठरतं। विशेषतः ऊस वाढल्यानंतर त्यावर पडणाऱ्या किडीमुळे ऊस वाया जाण्याचा धोका असतो। त्यामुळेच
सुरू ऊसावरील किडीचं एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक असतं. ऊसावर प्रामुख्याने खवले कीड, कांडी कीड, खोडकीड, ऊसावरील लोकरी मावा, पांढरी माशी, वाळवी इत्यादी प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीला ऊस लावत असताना ऊसाची उगवण कमी झाली तर त्या ठिकाणी आपण जर कांड्या उपसून पाहिल्या तर कांड्यामध्ये वाळव्या दिसतात आणि आतमध्ये डोळे खाल्लेले असतात, त्यामुळे उगवण कमी झालेली असते. त्यानंतर 3 आठवड्यापासून 4 ते 5 महिन्यापर्यंत ऊसामध्ये खोडकीड आढळते. खोडकीड म्हणजे आपल्याला जर ओळखायचं असेल तर ऊसाची साईडची पानं हिरवीगार असतात, फक्त मधला पोंगा मेलेला असतो किंवा त्याला आपण सुरळी मर म्हणतो. तर सुरळी मर येऊ नये म्हणून आपण सुरुवातीलाच बेने प्रक्रिया करू शकतो. 300 मिली मेलाथिऑन 100 लिटर पाण्यामध्ये टाकून बेने औषधं 10 ते 15 मिनटं बुडवल्यास खोडकीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कामगंध सापळे, प्रति हेक्टरी 25 कामगंध सापळे आपण लावल्यास नरपतंग त्यामध्ये आपण रोज गोळा करून मारू शकतो. सुरू ऊसावर कांडी कीड आणि खवले कीड या रोगांचा धोका असतो. कांडी किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ऊसाच्या कांड्यांना छिद्र पडतात. ट्रायकोगामा चिरुनिस हा अंडी परोपजीवी कीटक प्रति हेक्टरी 3 ते 5 लाख या प्रमाणात सोडावा. एका कार्डवरती 20,000 ट्रायकोगामाचे अंडे असतात, तर हे एका कार्डचे 5 ते 6 तुकडे केले आणि ते तुकडे आपण जर ऊसाच्या मधल्या पानाला, हिरव्यागार पानाला स्टेपलरच्या साहाय्याने स्टेपल करावेत. मग त्यातून ट्रायकोगामाचा पतंग बाहेर येतो आणि खोडकीड किंवा कांडीकिडीच्या अंड्यामध्ये अंडी घालतो आणि ती अंडीच खाऊन टाकतो. त्यामुळे अंडी अवस्थेमध्येच खोडकिडीचं नियंत्रण होतं. त्यानंतर खोडकीड जर जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी कोणतीही फवारणी न करता दाणेदार औषधांचा वापर करावा. त्यामध्ये कार्टॅप हायड्रोक्लोराइड हे दाणेदार औषध 6 किलो प्रति एकर 1:4 या प्रमाणात मातीमध्ये मिक्स करून टाकावे किंवा फिप्रोनिल हे 10 किलो प्रति एकर दाणेदार 1:4 किलो कोरड्यामध्ये मिक्स करून टाकावे व त्यानंतर हलके पाणी द्यावे. त्यामुळे त्या पाण्यामध्ये औषध विरघळतं आणि मुळातून येतं, त्यामुळे खोडकिडीचा किंवा कांडकिडीचा नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. लोकरी मावा आणि वाळवी यामुळे ऊसाचं उभं पीक नष्ट होण्याचा धोका असतो. ऊसाच्या जोमदार वाढीसाठी लोकरी मावा आणि वाळवीचं नियंत्रण आवश्यक ठरतं. ऊसामध्ये प्रामुख्याने आपल्याला जून जुलैमध्ये ऊसावरील लोकरी मावा ही कीड दिसते. पानाच्या पाठीमागे लहान लहान मावा आपल्याला दिसतो. तर हा मावा खाणारे मित्रकिडेसुद्धा त्या ठिकाणीच असतात. जर ज्या ठिकाणी मावा आहे त्या ठिकाणीच जाळी असेल आणि त्या जाळीमध्ये हिरवी आळे असेल तर त्याला आपण दीपा ॲपिडिहोरा असं म्हणतो. तर असे जाळे असणारी पानं किंवा कोश असणारी पानं 15 ते 16 सेंटीमीटर आकाराची पानं कट करून ते आपण आपल्या प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये सोडू शकतो. तर कमीत कमी 1000 ते 2500 आळ्या किंवा कोश लोकरी मावा नियंत्रणासाठी सोडावेत. मग त्यामध्ये दीपा ॲपिडिहोरा किंवा मायक्रोमस या 2 मित्र कीटकांचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर ऊसामध्ये पांढरी माशी ही एक प्रमुख कीड आहे. पांढरी माशी येऊ नये म्हणून सुरुवातीला आपण नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा, पोटॅशचा वापर जास्त करावा. शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नसेल तर चर काढून पाण्याचा निचरा व्यवस्थित करून द्यावा. त्यानंतर सुरुवातीला पांढरी माशी कमी असेल तर एंडोसल्फान किंवा रोगार 1.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी करावी. जर पांढरी माशी मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी आपण DDUP किंवा निवान नावाचं जे औषध आहे हे 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी केल्यास पांढऱ्या माशीचं यशस्वीपणे नियंत्रण करता येतं. वाळवी ही एक ऊसातील प्रमुख कीड आहे. तर सुरुवातीला जर वाळवी असेल तर उगवण कमी होते. वाळवी येऊ नये म्हणून आपण सुरुवातीला बांधावरती किंवा पडीजमीमध्ये जे वारुळ असतात हे वारुळच काढून टाकले पाहिजेत. वारुळातली राणी माशी मेली तरच वाळवीचं 100% नियंत्रण होतं. या किडीच्या नियंत्रणासंबंधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा
आपलं स्मित हास्य. काय वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. शेतीप्रधान आपल्या देशात शेतकरी हा अन्नदाताच आहे. फळ आणि भाजीपाला या अन्न घटकांबरोबरच दूध हा सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपल्या बागायती क्षेत्रासोबत पशुसंवर्धनाची परंपरा जोपासणारे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कांबळेश्वरचे शेतकरी अभय जाधव यांनी दुग्ध व्यवसायात विशेषता राखली आहे. माझी इथं शेती आहे 35 ते 40 एकर. याच्यात मी माझ्या स्वतःच्या लहान मोठ्या धरून 20 ते 25 म्हशी, बैल आणि शेतीमध्ये ऊस, घास, मका, हत्ती घास हे पिकं घेतो. 10 महिन्यात ऊस एकरी 70 ते 80 टन ॲव्हरेज काढलेलं आहे ऊसाचं. आणि ऊस हे 265 टन कोइंबतूर 86-032 ह्या जातीचे होते. आणि शेतामध्ये माझ्या शेळी पालन आहे, कोंबड्या आहेत, बदकं आहेत, शर्यतीचे बैल आहेत. असा नाद छंद आहे मला. एकाच वेळी अनेक पिकं घेण्याचा प्रयोग करून त्यामध्ये आढळणारे फायदे आणि एकमेकांवरच्या किडींचं नियंत्रण याविषयीचे अनुभव सर्वांसमोर ठेवले आहेत. मशीनच्या पासून माझं 7 एकर शेणखत दरवर्षी शेत खतावलं जातं 7 एकरमध्ये. आणि त्या 7 एकरामध्ये शेण टाकल्यावर मी लगेच लागण करतो दरवर्षी. माझं ऊसाचं ॲव्हरेज 12 महिन्यात 80 ते 90 टनापर्यंत जातं, 10 महिन्यात 70 ते 75 टनापर्यंत जातं. माझं सातारा, सांगली, रहमतपूर, कोल्हापूर या ठिकाणी ऊस बियाणं 2 वर्षापूर्वी सगळीकडं प्रसारण झालं होतं. कोइंबतूर मी नवीन ऊसाची जात आणली होती आप्पासाहेब पवार ट्रस्ट यांच्याकडून. तिथून 86-032 कोची जात होती, ती सगळीकडं माझं प्रसारण झालं होतं त्या जाती लागणीचं बेण्याचं. भरपूर डिमांड होती. माझं 1 महिन्यात 5 एकराचा प्लॉट संपूर्ण बेण्यासाठी गेला होता. तूर मला जवळजवळ 3 एकरात 32 पोती झाली आणि बाजरी 17 पोती झाली. ह्याचा फायदा मला असा झाला बाजरीमुळे की बाजरी आल्यामुळं बाजरीवर पाखरं बसून तुरीचे जे किडे असतात त्या पाखरांनी कीड कमी लागली मला. किडे पाखरांनी खाल्ली, आळी वगैरे सगळं बसून त्यांना. त्यामुळे तो एक बेनिफिट मला झाला. सातत्यानं प्रयोगशील राहिल्यानं स्वतःच्या क्षेत्रातच परिपूर्णता त्यांनी राखली आहे. नैसर्गिक पाण्याबरोबरच उपलब्ध पाण्याचं व्यवस्थापन करून शेतीला पाण्याची मुबलकता देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आमचं कॅनल बागायती आहे आणि विहीर बागायत बी आहे. शेती सर्व पाईपलाईन आहे. आणखीन कॅनलचं इरिगेटेड आहे सर्व बिझनेस क्षेत्र कॅनलवर, विहिरीवर. जरी दुष्काळ पडला तरी विहिरीला आमच्या 3 मोटरला पाणी निघत नाही, इतकं पाणी भरपूर आहे. सध्या अजून तर आम्हाला दुष्काळ हा काय जाणवला नाही आहे. उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक खतांची उपलब्धता त्यांनी त्यांच्याच पशुधनातून मिळवली आहे. त्यासाठी उपलब्ध पाणी साठ्यांची स्वच्छता राखणं, चारा पिकातील तणांचा प्रादुर्भाव टाळणं विविध प्रयोगातून त्यांना शक्य झालं आहे. मशीनला आजार वगैरे काय होत नाही. व्यवस्थित खाणं पिणं, 3 टाईम धुणं, 2 टाईम 3 टाईम पाणी पाजणं हे रोजच्या रोज असतंच. त्याच्याविषयी काहीच नाही. परत माझ्या मेंढरं आहेत, शेळी आहेत, 20 एक बकरी आहेत, शेळी पालन आहे, शेळी बी 20 एक आहे. सगळे मिळून 40 एक शेरडा आहेत. तो आपलं चरायला घेऊन जातं. त्याचा विषय लेंडी खत होतं. त्यामुळं आमच्या शेतीला खताची कधी कमतरता पडत नाही. आम्ही जास्त शेणखत वापरतो. युरिया मिक्सचर हे फार कमी म्हणजे 20-30% वापरतो.
जास्त शेणखतावर जनावरांमुळे हा आमचा फायदा होतो जास्त. आजकाल शेणखत मिळत नाही लोकांना. 5,000 ट्रायली घ्यायची म्हणलं तरी आज एक ट्रायली 5,000 किंमत आहे, तरी ते ओरिजिनल भेटत नाही. पण आपल्याकडं स्वतःची म्हशी, स्वतःचं कडबा कुट्टी सगळं यंत्र असल्यामुळं 100% शेणखत प्युअर भेटलं जातं आपल्याला, त्याच्यात कसलीच शंका नाही. दुभत्या जनावरांच्या दुधाचं पोषण मूल्य राखण्यासाठी विविध चारा पिकांचं नियोजन त्यांनी केलं आहे. मेथी घास, लूसण ग्रास, कडबा, मका यासारख्या मिश्र पिकांच्या चाऱ्याचा जनावरांना चांगला फायदा होतो. आमच्याकडे 10 ते 12 म्हशी व 2 बैल अशी मोठी जनावर, दुभती जनावरं. त्या दुभत्या जनावरासाठी फक्त ऊस घालून उपयोग नाही होत त्याला. त्याच्यासाठी आम्ही हिरवा चारा, 1 एकर मेथी घास, अर्धा एकर लसूण घास केला आहे, 2 एकर मका असते. मका ही आफ्रिकन टॉल जनावरासाठी एकदम उत्तम असते. त्यांचे ताट उंची भरपूर असते, चॅप कटर असल्यामुळं कुट्टी करून घातलेल्या जनावराला जर घातलं तर आपल्या दुधात निश्चित 25% वाढ होते. आता आमच्याकडे मेथी घास आहे, कडवळ आहे, मका आहे, आणखीन सरप्लस हत्ती घास आहे. या सगळ्याचं मिश्रण करून आम्ही रोज संध्याकाळी चॅप कटरमध्ये कुट्टी करून जनावराला सगळं मिक्स करून घालतो. तो घातल्यानंतर आपल्या म्हशीचं साधारण 20 ते 25% दूध जास्त निघतं आणि त्या दुधाची क्वालिटी जी राहते ही क्वालिटी 1 नंबर राहते. त्यासाठी आम्ही सरकी बी भिजवून मशीनला देतो. त्यातूनच दुधातील मूल्य वर्धित होतं आणि दुधाला विशेष मागणी राहते, हा त्यांचा अनुभव आहे. आमच्या म्हशीचं दूध हे सर्व फलटण येथे रहिवासी लोक आवर्जून मागून घेतात दूध. एखाद्या कस्टमरचं दूध आम्ही घरपोच करतो सर्व कस्टमरचं, पण एखाद्या कस्टमरचं एक दिवस जाय म्हणलं की आज शॉर्ट दूध नाही भेटत तर ते आम्हाला म्हणतात तुम्ही कुठूनही आमचं दूध घ्या. काही लोक अशी की डेअरी संस्थेत कामं करणार पण ते आमच्याकडनंच दूध घेतात, कारण तर आमची क्वालिटी तशी असते. म्हणून आम्हाला उलटं लोक बंद करायचं म्हणलं किंवा एखाद्याचं नसल शॉर्ट असेल तर ते काही करा पण तुमचंच दूध आमच्या दुधाशिवाय हे करत नाहीत की क्वालिटी आमची फर्स्ट क्लास आहे ना, आम्ही ओरिजिनलच देतो दूध सर्व. जवळजवळ 40 लिटर रोज दूध माझं फलटणला घरी पोच करतो. आमचा माणूस येतो सकाळी, तो पोच करून जातो. 12 महिने दूध चालूच असतं. रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक शेणखतावर आपलं क्षेत्र पिकवणारे आणि स्वच्छता, वैविध्यता आणि प्रयोगशील राहून पशुधनाच्या व्यवस्थापनाचा उत्तम दाखला अभय जाधव यांच्याकडून इतरांना नक्कीच घेता येईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.